या लोकांच्या पाया पडताय, थांबा, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते. ह्या 4 लोकांच्या चुकूनही पाया पडू नका. कोणाच्या पाया पडणे शुभ व अशुभ मानले जाते. नंदेच्या पाया पडल्याने कोणती घटना घडते, नाहीतर आयुष्य कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. कोण आहे त्या व्यक्ती? कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये? कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. त्याआधी तुम्ही ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नंबर 1, कोणत्याही म्हातारा किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो. नंबर 2, मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, त्यावेळी तो सामान्य असतो, त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये. नंबर 3, झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया म्हणजे मृत पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते, त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. नंबर 4, एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये. त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्याच्या पाया पडावे. पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये, त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये व्यत्यय येत असते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे. नंबर 5, साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. नंबर 6, जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्षाची हत्या केली होती. नंबर 7, भाच्याच्या मामाने पाया पडू नये. भाच्याच्या मामाने पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. नंबर 8, जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. नंबर 9, प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असेल तर तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. नंबर 10, शत्रूला कधीच करू नका नमस्कार. आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात आपला कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना यांच्या मनामध्ये असते, त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच तो मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देतो, म्हणून शत्रूच्या कधीच पाया पडू नये.